मध्ये खेळवली जातात. 3 ओव्हरचा मॅच आहे. चला सामना सुरू करा. जास्त वेळ जाऊ देऊ नका, काही विनंती आहेत, कारण वेळही खूप महत्वाचे आहेत. सामन्याच्या हिशोबाने आपण पाहिलं तर टायमिंगही खूप महत्वाचं आहे आणि बाकीच्या सर्व काही गोष्टी अगदी प्रॉपर होणंही गरजेचं आहे. त्यामुळे आपण लगेचच या मॅचच्या दिशेने वळतोय. बॅट्समॅन चला मैदानाच्या मध्ये 2 सलामीची जोडी आहे ती मैदानाच्या मध्ये पाठवून द्यावी विनंती असेल. चला मॅचला सुरुवात होतात. महत्वाचा मॅच आहे. त्याच्या दिवसातील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळतं 2 संघांदरम्यान. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 षटकांचा मॅच आहे. फक्त दोन्ही संघांना विनंती आहे. टायमिंग सध्या घड्याळामध्ये 6 वाजल्यात. परफेक्ट 6 वाजून 2 मिनिटं झाल्यात. आपल्याकडे आता तितका वेळ नाही आहे. तुम्हाला जितक्या फास्ट खेळता येईल तितक्या फास्ट खेळा. एकत्र येण्याची गरज नाही. त्याच्यानंतर नारंगी टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे त्या गोष्टी जाणता मैदानावरती जितक्या लवकर खेळता येईल तितक्या लवकर खेळ आपण मैदानावरती साकारावा. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकतात पंचांनी आता रेफर केलं. तिसऱ्या पंचांकडे आता पंचांचे डिसिजन आलाय. ऑनफिल्ड डिसिजन सांगा पंच आधी. ऑनफिल्ड नॉट आउट आहे. आता या ठिकाणी तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ऑनफिल्ड नॉट आउट डिसिजन आहे. थर्ड अंपायर पाहणार आहेत. ऑनफिल्ड डिसिजन जे आहेत ते मात्र या ठिकाणी नॉटआउटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती सुरुवात ती मात्र 1 धावेने होत असताना पाहायला मिळत आहेत. कारण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे जास्त वेळ आपण न घेता मैदानावरती पुन्हा या सामन्याच्या दिशेने वळतोय. जय पाटील पुन्हा तयार झालाय. स्ट्राईक एंडवरती चिराग पाटील चिंट्या बागपूरला जाऊन फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. त्या ठिकाणी हरीश एक दर्जेदार त्यानं झेल घेतलाय. चिराग पाटील चिंट्या बॅक टू डी डग आउट गॉन. जसं कल्पेश मात्रेंनी नुकताच विकेट आल्यानंतर लगेच मैदानाच्या मध्ये ते गेलेत. बॅटरला तयार राहायचं आहे. तुम्हाला मैदानावरती जाण्यासाठी देखील तयारच राहायचं आहे. कारण वेळेची ती गोष्ट पाहता मैदानाच्या मध्ये सामना जितका लवकर पूर्ण करता येईल तितका पण लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा पाहायला मिळतील कल्पेश मात्रे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय पाटील तयार. षटकतीला पुढचा बॉल घेऊन कडक स्ट्रोक आहे. चेंडू मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जतीन फिल्डिंग चांगली केली आहे. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. एका धावेनं संघाची धावसंख्या 2. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3. अजून 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शेष असेल. कल्पेश पाटील आणि कल्पेश मात्रे ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत.
फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धीरज मात्र वेगानं पुढे येतात, बॉलला फील करतोय. धावसंख्या 3 धावा. पहिल्या 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. फटका पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल येतोय. 5 बॉल आतापर्यंत फेकून झाल्या धाबाधाव फलकावरती 3. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. स्ट्राईक एंडला कल्पेश म्हात्रे. लोअर फुल टच बॉल. फटका तर खेळलाय, चाललाय बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हितांशु पाटील होते आणि हितांशु पाटीलनं टिपलाय जय पाटीलला माली विकेट. फलंदाज कल्पेश म्हात्रे मैदानावरती ठरतात फेल विकेट. रणजितजी किनी, नागेश पाटील, अजित किनी, विजय किनी, किरण पाटील, महेश पाटील, स्वप्नील पाटील, नालू, आकाश पाटील, ऋतिक पाटील, विकुल, हितेश, भावेश, विराज, किसन, दीपक, यश असतील, विजय असतील, मितेश, राज, दिनेश, जयेश, योगेश, जनार्दन, अमोल पाटील, मनीष पाटील, भूषण, मुकेश, अनुज आणि अजय किनी आपले दैसरचे या प्रत्येकाची मेहनत आणि त्यांच्या जोडीला जांभूलपाड्याचे आपले सर्व सन्मान्य अतिथी ग्रामस्थ या सर्वांची मेहनत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे विकेट किपरच्या हातामधून झेल निसटलाय. बॉल वेगानं चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल फक्त बाहेरून घेऊन यावा लागेल. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा एकूण या बॉलवरती 5. वाईट +4. एक तर लेगस्टम्पच्या बाहेर थोडासा बॉल जाताना पाहायला मिळाला, तर तो वेगानं गेलं, विकेट किपरला बीट केलं, त्याच्यानंतर पाठीमागे खेळाडूला बीट केलं. एकूण धावा प्राप्त झाल्या त्या बॉलवरती 5. धावसंख्या धावफलकावरती 8. सुरुवात आता खूप चांगली झाल्यात. धीरज तयार. स्ट्राईक एंडला कल्पेश. फटका समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक येतात हरीश त्या ठिकाणी मात्र फील करतायत. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 10 धावा. संध्याकाळचं सत्र आहेत, मोठे फटके येणं थोडं कठीण आहेत. अशा कंडिशन मध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळ साकारणार मैदानावरती त्यावरती लक्ष आहेत. आई जोधाने घासपाडा, भाटपाडा, KNCC, नारंगी बी. फटका पुन्हा मात्र आपण पहिल्या तर खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी सिंगल घ्यायचे आहेत आणि धावचूच्या स्वरूपानं फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर नितेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पाहिलं दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नितेश महत्वाचे खेळाडू आहेत, त्यांच्यावरती देखील मात्र जबाबदारी असणार आहेत. स्ट्राईक इनला नितेश. लोअर फुल टच बॉल. फटका छान खेळलाय, ऑन साईडला टर्न केलाय. जोपर्यंत बॉलला फील केलाय क्षण त्या ठिकाणी मात्र तोपर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळतात. 1-1 11 3 गड्यांच्या मोबदल्यात 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अजून 9 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. 9 बॉल कशा प्रकारे टाकला जातात ते देखील पाहण्यासारखं असेल. धीरजचा कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जतीन आलाय, त्याच्या हातामधून बॉल निसटलाय. एकला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 13 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. 13 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. अगदी 5 खेळाडू आहेत ते तुम्हाला ऑन साईडला पाहायला मिळतात. ऑफ साईडला 30 सेकंडच्या आतमध्ये 3 खेळाडू, ज्यामध्ये गली पॉईंटमध्ये खेळाडू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू
अगदी 30 सेकंदाच्या आतमध्ये तो शॉटला ठेवण्यात आलाय आणि लॉंग ऑफ मध्ये एक प्रोटेक्शन मात्र ठेवण्यात आलं हरीश यांना. फटका खेळलाय समोरच्या दिशेने हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, कल्पेश पाटीलच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. अगदी टायमिंग चांगलं होतं बॅटमध्ये, बॅटचा फ्लो देखील खूप चांगला मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि जतीनच्या अगदी मस्तकावरून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावा मिळाल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 19 लॉस ऑफ 3 विकेट. षटकातील पुढचा बॉल घेऊन धीरज तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर अपील पंचांकडे होत आहेत, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईज पंचांच्या माध्यमातून प्राप्त होताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलात. 20 धावा धावफलकावरती टीम आईजुद आणि घासपाडा भाटपाडा या संघाची धावसंख्या आहे. चला घाई करा, शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये लगेच आपण गोलंदाज घेऊन या, कारण की त्याच्यानंतर बॅटिंग करायचे टीम NCC नारंगीला आणि फिल्डिंग करायचे आईजुद आणि घासपाडा भाटपाडा या टीमला. त्यामुळे त्याही गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात. पहिल्या 2 ओव्हरनंतर धावसंख्या धावफलकावरती 20. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत 4 दिवस खूप चांगल्या पद्धतीने राहिल्यात. पहिल्या दिवशीमध्ये वैतरणा ब गटामधून वाघोबा खंदरपाडा संघ पुढे आलात. दुसऱ्या दिवसामध्ये श्री गणेश मोदलपाडा संघ पुढे आलात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसराळी ही मॅच मात्र अगदी बाकी आहेत. ती उद्या सकाळी बरोबर परफेक्ट 9 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाने वेळ दिलेत. 9लाच मॅच सुरू होईल. पटका खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फायनलिंगला मात्र ट्रॅव्हल होतोय बॉल वेगाने. हेमेंद्र स्वतः धावल्या. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र सेफली आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 22-22. संध्याकाळच्या सत्रामध्ये जरी येणाऱ्या 30 धावा बरोबर तुमच्या 50च्या बरोबरीच असू शकतायत, कारण हे संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं नाईट सेशन आहे आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी वातावरणामध्ये देखील काही चेंजेस आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिले आहेत. तो बदल पाहिला आहे. 2.1 ओव्हर 22 धावा 3 गडी बाद. पंच म्हणून अमित कराई सर यांना आपण पाहिलं यापूर्वी पंचांच्या माध्यमातून. सध्या थर्ड अंपायर म्हणून ते आहेत महेंद्र पाटील सर आहेत. किशोर पाटील सर हे पंचांच्या माध्यमातून आपल्याला पॅनल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकतायत. फटका फसलाय, हवेमध्ये खेळलाय, त्या ठिकाणी झेलची संधी क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी मनीषने घेतलाय झेल. संपलाय. बॅटर कल्पेश पाटीलचा खेळ. विकेट डाऊन गॉन. जाऊ देऊ नका याची विनंती असेल. बॅटर आपण तयारच राहा, कारण आता 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा 4 गडी बाद. नव्याने बॅटर मैदानावरती संकेत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील कल्पेची जागा भरून काढण्यासाठी. चला थोडं धावत चला. चार बॉलचा खेळ बाकी आहे. संकेतला मात्र मैदानावरती इन्व्हाइट केलंय. हे 4 बॉल कशा प्रकारे टाकले जातील ते देखील पाहण्यासारखे असणार आहेत. संकेत इज ऑन स्ट्राईक. कशा प्रकारे तो बॅटिंग करतो. निषादनं मात्र मैदानावरती विकेट मिळवल्यात. अखेरीस कल्पेशला त्यानं बाद केलेत. 4 बॉल अगदी इम्पॉर्टंट बॉल आहेत. स्ट्राईकला संकेत. फटका खेळलाय संकेतनं. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. दॅट्स अ ग्रेट शॉट. संध्याकाळच्या सत्रामधला एक मोठा फटका मैदानावरती संकेतच्या बॅट मधून आलाय आणि धावफलकावरती आता धावा वाढवल्यात. 28-28. असं उल्लेख झाला की संकेतने आज बॅटिंग केली की नाही केली, परंतु या मॅच मध्ये आता त्या बॅटिंग करायची होती आणि बॅटिंग करताना त्याच्या बॅटमधून षटकार आले आहेत. अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 28 धावा 4 गडी बाद. 28 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. रिमेनिंग 3 बॉल. 3 बॉलचा खेळ मात्र मैदानावरती बाकी आहेत. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मनीषच्या हातामध्ये. ज्या वेळी बॉल गेला त्यावेळी त्याने कॅच कॅरी केलाय आणि पुन्हा एकदा झेल टिपत असताना फलंदाज संकेत आपलं काम पार पाडून तो मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. विकेट डाऊन. चला थोडं धावत चला. मैदानावरती सहकार्य करा ही विनंती आहे, कारण हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा आल्या, विकेट गेला, षटकार आला, पुन्हा विकेट गेला.
आता नव्यानं बॅटर मैदानावरती दीपक खांडेकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. स्ट्राईक एंडवरती दीपक, गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा निशात तयार. पुढचा बॉल वेगवान बॉल, बॅटला स्पर्श झाला, डेफिनेटली बॅटला स्पर्श झालाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट येत असताना पाहायला मिळतं. दीपक खांडेकर बॅक टू दी डकआउट. नव्यानं बॅटर दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी असेल. धावफलकावरती धावा आहेत 28. त्याच्यानंतर लगेचच बॅटिंगसाठी नारंगी संघाचे बॅटर दाखल होतील. फिल्डिंग आई जुदानी घासपाडा भाटपाडा हा संघ मैदानावरती अगदी तयार करेल. 3 ओव्हरचा मॅच, संध्याकाळचं सत्र, उद्या फायनल डे आहेत. उद्या मेगा फायनल डे या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून जी जोडण्याची संधी मात्र प्राप्त झाली त्याबद्दल रणजितजी केन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद असेल. उद्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या जोडीने घनश्यामजी भोईर आणि हार्दिकजी किनी यांचा आवाज 5व्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकू येईल. शेवटचा बॉल खूप चांगला टाकलाय, तिथेही विकेट आला. फलंदाज बाद, दुर्गेशलाही परतावा लागलाय. शेवटच्या त्या 3 बॉलवरती रन नाही आल्या. विकेट 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 यानी की हॅट्रिक मैदानावरती कंप्लीट झाल्यात आणि ते निषादनं कंप्लीट केले आहेत. आजच्या दिवसातील 3री विकेट हॅट्रिक आहेत. सकाळी महेशने घेतली होती शिरगाव टीमचे, त्याच्यानंतर दुर्गेशने घेतली होती घासपाडा टीमचे आणि आता नारंगी टीमचे मैदानावरती निषाद यांनी ते हॅट्रिक कंप्लीट केले आहेत. चला लगेच संघ देखील मैदानावरती जातोय. फिल्डिंग फक्त लावा आणि नारंगी टीमला विनंती आहे आपले बॅटर लगेचच मैदानाच्या मध्ये पाठवा. चला सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवा. चला चला बॅट्समॅन पाठवा. फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. धीरज आणि दुसऱ्या बाजूने मनीष. आमच्या टेक्निकल स्कोररनं देखील ते टाकून ठेवलं. धीरज आणि मनीष सर्व काही सेट आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं ऋषीनं देखील काम केलं आहे. प्रियांशू कॅमेरामॅन म्हणून त्याने देखील खूप चांगलं काम केलं आतापर्यंत स्पर्धेमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी कल्पेश पाटील. 29 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉलमध्ये. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता खास करून टीम श्रीराम कसराळी आणि त्यांच्या जोडीला जय बजरंग शिरगाव आपल्याला उपस्थित व्हायचे आहेत. बरोबर कॉल बॅकही होणार आहेत. रणजित किनी अगदी तो संपर्कही साधणार आहेत. चला पहिलं षटक हाताळण्यासाठी कल्पेश पाटील तयार झालेत. घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका ही विनंती आहेत. सर्वांना सेम असेल कारण एक चांगला खेळ मैदानाच्या मध्ये आजच्या दिवसामध्ये अगदी पाहायला मिळेल. 29 धावेचं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलं आहे. 29 नाव टार्गेट. 18 बॉलचा खेळ, 29 धावेचं लक्ष. स्ट्राईक एंडला धीरज पाटील. पहिला बॉल हाताळण्यासाठी कल्पेश पाटील. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस आणि लोवर फुल टॉस बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. सुरुवात चौकाराने केलंय. 4 धावेने केल्यात. धावफलकावरती धावा पहिल्या बॉलवरती 4. 25 धावेची जुनी गरज असेल. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉलमध्ये 25 हे मागचं समीकरण. संध्याकाळच्या सत्र आहेत, काही गोष्टी घडू शकतात मैदानाच्या मध्ये. कशा प्रकारे बॅटिंग होईल, कशा प्रकारे फिल्डिंग होईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कुठल्या लेंथवरती बॉल टाकले जातील याच्यावरती देखील चर्चा होईल.
चांगला बॉल पाहायला मिळतोय, पाठीमागे चाललाय बॉल, वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक धावतायत, अगदी जीवाची पर्वा न करता मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 6 धावा. दोन्ही संघाचा मनापासून धन्यवाद असेल, कारण चांगलं सहकार्य तेही करतायत. आयोजकांनी घासपाडा भाटपाडा, एनसीसी नारंगी. आजच्या दिवसामध्ये एक संघ तो पुढे आणायचा आहे, कारण आयोजकांना उद्या अगदी बिझी डे आहेत, उद्या मॅचेसही आहेत, त्यानंतर एक सामनाही पेंडिंग आहेत. तर त्या गोष्टी जाणता हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये अगदी खेळवणं भाग पडलेत. धावफलकावरती धावायच्या 6-2 बॉलच्या खेळ समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. कल्पेश समोर धीरज. फटका पुन्हा एकदा छान खेळलाय, बॉल इनफिल्डच्या अगदी डोक्यावरून चाललाय. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची ते धीरज दाखवून दिलेत, आणि धीरजच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. कुठल्याही पद्धतीने पॉवर प्लेचं षटक नाही आहेत, त्यामुळे त्या गोष्टी जाणतात. मैदानावरती 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाहेर ठेवण्याची जी मुभा आहे. कल्पेश तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी संपर्क नाही करू शकले. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले, ती मात्र आतापर्यंत 10 धावा. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग केलेत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचते, ती मात्र 11 धावा. येणारे बॉल आहेत 13 बॉल मध्ये रन करायच्यात 18. 11 झाल्यात, 13 मध्ये 18 करायचे आहेत. शेवटचा बॉल बाकी असलेल्या ओव्हर मधील 29 धावेचा टार्गेट आहे. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मनीष पायावरती बॉल आदळलाय. पंचांकडे अपील होत आहे, त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु पंचाने दर्शवलेली 22. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. आता 12 बॉल मध्ये रन करायचे त्या 17. चला चला घाई करा. 12 बॉल मध्ये 17 धावेचं लक्षात, लगेच गोलंदाज घेऊन या ही विनंती असणार आहे. 12-17. दुर्गेश आल्यात. 12 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष आहेत. चला जास्त वेळ जाणार नाही, काळजी घ्या, कारण 6:25 झाल्यात. बॅटर तयार झाल्यात. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर मनीष, नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर धीरज. पहिला बॉल घेऊन दुर्गेश. 29च्या लक्षाचा पाठलाग केला जातोय. 12 बॉल मध्ये 17 धावेची गरज. पहिला बॉल ओद विकेट. पहिला बॉल ओहो हो, नो बॉल. पहिलाच बॉल नो बॉल. नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती वाढलाय. पहा पुन्हा एकदा अगदी त्या विकेटच्या तोडा बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळाला, आणि पंचाने लगेच मात्र नो बॉल कवलायत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 12 बॉल मध्ये रन करायच्या 16. 12-16 वाला मॅच आहेत मैदानाच्या मध्ये. सामन्याचं हे चित्र बदललं आहे. गोलंदाजी मार्गवरती दुर्गेश. पंचाने दर्शवला फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने पुढील बॉल. फटका खेळलाय, समोर खेळलाय, फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षकाला चिराग चिंट्या. कॅच तर त्याने कॅरी केला होता, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणामुळे ती कॅच होऊ शकत नाहीत. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती वाढलेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये रन करायचे 15. क्रिकेटच्या खेळामध्ये काही गोष्टी होऊ शकतात. कशा पद्धतीने मात्र हा मॅच पुढे जाणार याच्यावरती देखील लक्ष आहे. धीरज पाटीलचा खेळ, त्याच्या जोडीला असलेले मनीष, त्यांचा खेळ कशा पद्धतीने रंगेल याच्यावरती देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 15 धावेचं लक्ष आहे. फिल्डिंग पोझिशन थोडी चेंज केली जात आहेत. आता ऑफ साईडला जर विचार केला तर कव्हर मध्ये खेळाडू घेऊन आले आहेत. लॉंग ऑफला एक खेळाडू आहेत. थट्ट्या सगळ्याच्या आतमध्ये 2 खेळाडू आहेत. ऑन साईडला 5 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र धावतायत, फिल्डिंग करतायत, परंतु बॉल हातामधून निसटलाय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट करण्यात आल्या आहेत. एक रन इथे मात्र इम्पॉर्टंट आहेत. इव्हेंटच्या बरोबरीच रन आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. 10 चेंडू मध्ये रन करायच्या 13.
संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक वर्ग बसला, त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद, स्वागत. उद्या देखील रविवारी आपण मोठ्या संख्येने या वाघोबा क्रिकेट क्लब जांभूळपाड्याच्या स्पर्धेसाठी यावं ही सर्वांना विनंती असेल. घर बसल्या अनेक जण सध्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती स्मार्टफोनवरती मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल पाठीमागे चाललाय, रन घेण्याचा प्रयत्न, काय झालंय, ओ माय गॉड. असं वाटलं की सुरुवातीला धावतात, परंतु आता हिट विकेटच्या स्वरूपानं बॅटर बाद झाले आहेत. मॅच मध्ये कलाटणी आलाय, मॅच बदलू शकतोय, सामना बदलू शकतोय. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा, इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले आहेत. ओद विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला, फटका त्या ठिकाणी केल्याचा प्रयत्न धीरजने केला आणि त्यावेळी त्याची बॅट जी आहे ती बॅट उलट दिशेने पुन्हा स्टँड वरती आली होती. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये असणारे ते 9 चेंडू मध्ये धावा करायच्या 13 वाला मॅच आहे. 9-13 नव्यानं बॅटर मैदानावरती संदीप किनी सँडी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नऊ चेंडू 13 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुर्गेश, मॅच रंगलाय, सामना रंगलाय. संदीप किनी सँडी स्ट्राइक एंडला, गोलंदाजी मार्कवरती दुर्गेश तयार. ओव्हर द विकेट, हवेमध्ये कळलाय बॉल, फटका फसलाय, चिराग चिंट्या आलाय, घेतलाय झेल, संपलाय मैदानावरती संदीप किनी सँडीचा खेळ. मॅच पुन्हा बदललाय. 8 बॉल मध्ये आता रन करायच्या 13, रंगही आलाय, मॅचही बदललाय, कारण बॅक टू बॅक 2 मोठ्या विकेट आल्यात. एक तर सुरुवातीला धीरजची आणि त्याच्यानंतर संदीप किनी सँडीची विकेट. 8-13 बॅटर मैदानावरती नव्यानं दाखल होताना पाहायला मिळतात हरीश. 8-13 वाला मॅच आहे. हरीश मैदानावरती येतात, पाहूया कशा प्रकारे खेळ रंगणार. संध्याकाळचं सत्र आहे, नाईट सेशन आहे, परंतु सध्या मैदानावरती हा सामना अगदी रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. घड्याळामध्ये टायमिंग जर पाहिलं तर सध्या 6:28 झालेले आहेत. आठ बॉल 13 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. नव्यानं बॅटर मैदानावरती हरीश दाखल होत आहेत, पाहूयात कशा प्रकारे ते खेळ करणार. दुसऱ्या बाजूने कशा प्रकारे गोलंदाजी ओढणार, कुठला प्लॅन सक्सेसफुल होणार. बॅट्समॅन मात्र मैदानावरती हॅपी होणार की गोलंदाज मात्र एखादा तरी चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळणार, याच्यावरती सध्या चर्चा केली जाते. दुर्गेश तयार झालाय, स्ट्राइक एंडला हरीश आहेत. चला घाई करायच्या सवय जाऊ देऊ नका. 8 बॉल रन करायच्या 13. 8-13 वेगवान बॉल हाताळला, पील पंचांकडे झालाय, परंतु त्या ठिकाणी आलाय आणखीन एक डॉट बॉल. मॅचची कहाणी मात्र बदलतच चाललंय, कारण येणारे बॉल आहेत 7 बॉल मध्ये रन करायच्या 13. 7-13 मैरावाला खेळ मैदानावरती अगदी जारी झालाय. स्पर्धा जर पाहिलं तर वाघोबा क्रिकेट क्लबची स्पर्धा. एक वेळा आपण पाहिलं तर याच मैदानावरती खास करून गासपाडा संघाने प्रथम पारितोषिक पटकावलंय. याच मैदानावरती आपण मारंबळपाडाला विजयी होताना पाहिलं होतं. याच मैदानावरती नारंगी संघाचा परफॉर्मन्सही पाहिलाय, परंतु आता त्या ट्रॉफीच्या जवळ कोण जाणार किंवा अगदी रविवारी उद्या कोण येणार त्याच्यावरती सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 7 बॉल मध्ये रन करायचे 13, स्ट्राइक एंडला आहेत हरीश. निर्णायक बॉल या ओव्हर मधला. दुर्गेश तयार, शेवटचा बॉल खूप चांगला टाकलाय, ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चिराग चिंट्या, होल्डिंग केलं. एक धाव पाहायला मिळतात एका धावेवरती. अगदी कडक षटक मैदानाच्या मध्ये हाताळलाय. या ओव्हर मध्ये हा मॅच अगदी बदललाय. आता येणारे बॉल आहेत 6 बॉल मध्ये रन करायच्यात 12. नागेशजी पाटील मला माहिती देतात दुर्गेशच्या षटकामध्ये धावा खर्च मात्र आपल्याला पाहायला मिळाला फक्त आणि फक्त 5 धावा ह्या दुर्गेशने मात्र खर्च केल्यात. 17 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. चला घाई करा, सातत्याने आम्ही त्या गोष्टी विनंती करतोय. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये रन करायच्यात 12. 6च्या डबल 12. अर्धा डझन बॉल आहेत, 1 डझन धावा करायचे आहेत. आज आमचा थोडा नालूही शांत आहेत, कारण शनिवारचा दिवस आहे, सॅटर्डे आहेत, त्यामुळे उपवासाचा दिवसही आहे, त्यामुळे काही गोष्टी त्याच्याकडे बघून जाणवत आहेत. 6 बॉल मध्ये 12 धावेची गरज असेल मैदानाच्या मध्ये. हरीश स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर मनीष गोलंदाजीवरती शेवटचे षटक घेऊन येत आहेत. मिस्टर दीपक खांडेकर, मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला बेस्ट दीपक, दुसऱ्या बाजूला बेस्ट हरीश. लढाई सुरुवात. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, झालाय क्लिअर, बाउंड्री लाईनच्या बाहेर.
थेट फेकलाय बॉलला, हरीशनं ठोकलाय षटकार. मॅचची कहाणी आता पुन्हा बदलली. थोडा पुढे टाकलेला बॉल होता, त्याच्यावरती मात्र ताकद वापरली आणि हरीशनं मात्र मैदानावरती तो स्ट्रोक खेळलाय. येणारे बॉल आहेत 5, 5 बॉल मध्ये रन करायचे 6. अजूनही हा मॅच शिल्लक आहे, संपलेला नाही आहे. क्रिकेटचा खेळ रंगलाय. स्ट्राईकला हरीश, लोअर फुल टच बॉल, फटका हवे, फॉसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. एक कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. सेकंड रन कंप्लीट. आता येणारे बॉल आहे 4, 4 बॉल मध्ये रन करायचे 4. आयोजकांचंही लक्ष आहे, कारण चांगला मॅच मैदानावरती रंगलाय, सामना रंगलाय. 4-4 बॉल मॅच आहेत. आणि एक आठवणी या आयोजित आणि घासपाडा भाटपाडा संघानं काय केलं होतं मागच्या 3 बॉल वरती, ज्यावेळी त्यांची मॅच सुरू झाली होती ना, षटकारानंतर शेवटी त्या ओव्हरमध्ये 3 विकेट अगदी फेकले होते. कदापि तर 3 बॉल वरती रन असतात तर काही वेगळी कंडिशन असती, परंतु अजूनही मॅच आहे 4-4. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय, बॉलला स्टॉप केलंय. 3-3 कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे मजा येईल. जसा खंडारापाडा आणि तलावपाडाचा मॅच झाला होता, तीच आठवण पुन्हा येत आहेत. तिथे 3-3 होत्या, आता इथे 3-3 आहेत. 3-3 वाला मॅच तर 2-2 वरती गेला होता आणि शेवटी 2-2 वाला 1-1 वरती गेला होता. आताही तसा मॅच होईल का? 3-3 वाला मॅच आहे. स्ट्राईक एंडला बॅटर असतील मनीष. हरीशनं षटकार ठोकून इरादे तो स्पष्ट केले आहेत. 5 बॉल मध्ये त्यानं 10 धावा बनवले आहेत, परंतु मनीषनं दुसऱ्या बाजूने 3 बॉल मध्ये रन केलं तर 1. पाहूया काय घडणार. 3 मध्ये 3 धावेची गरज आहे. प्लॅनिंग सजवली जात आहेत, फिल्डिंगच्या पोझिशन मध्ये बदल केले जात आहेत. आता डावपेच करताना मात्र आखले जातील. फिल्डिंग मध्ये मात्र ते बदल होत आहेत, परंतु थोडी वेळ देखील महत्वाचे आहेत, कारण टायमिंगही जर पाहिलं तर ते आता पुढे जाऊ लागले आहेत. कोण पुढे येणार? घासपाडा की घासपाडा भाटपाडा की नारंगी, नारंगी की घासपाडा भाटपाडा यांच्यामध्ये सध्या सुरू असलेला मॅच आहे. दीपक खांडेकर तयार. फटका फसला हवेमध्ये, झेलची संधी. दीपक खांडेकरने टिपलाय झेल. वेल मोमेंटला मनीष बॅक टू डी डगआउट. ओ माय गॉड. मॅच आता अक्षरशः पुन्हा बदललाय, कारण 2 मध्ये रन करायचे 3. आमच्या गोकुलचा डीजे पण बंद झाला वाटते. दोन 3 एंड मोमेंटला मैदानाच्या मध्ये मॅच बदललाय. जसा तलावपाडाचा मॅच झाला होता तसाच हाही मॅच रंगलाय. 2 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष मैदानावरती असणार आहे. सामना बदललाय, चेंज झालाय. नव्यानं बॅटर मैदानावरती आलाय जतीन. इथे थोडासा डोक्याचा वापर करायचा होता, परंतु डोक्याचा वापर करण्याच्या अगदी त्या रेस पर्यंत विकेट आलाय. ही कंडिशन खूप महत्वाची होती. टास्क खूप महत्वाचे आहेत. आणि अशीच 1-2 वर्षापूर्वी देखील अशीच कंडिशन झाली होती, अशीच मॅचची परिस्थिती होती आणि तिथे देखील तशाच मॅच रंगल्या होत्या. 1 बॉल 1 ची रन काढणं म्हणजे साधं सोपं काम नसतं. 2-3 हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी कल्पेश मात्रे फिल्डिंग केलाय. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आता 1 बॉल मध्ये रन करायचे 1 नंबरची मॅच झाल्यात. उद्या कोण नंबर पटकावणार त्याच्यावरती लक्ष लागलंय. परंतु प्रेक्षकांनो, मॅच आवडतोय का? आवडत असेल तर टाळ्यांचा आवाज होण्यासाठी काही हरकत नाही. चला, थोडं थंडी लागते, मग टाळ्या वाजूयात. टाळ्या वाजून दोन्ही संघांना समर्थन देऊयात. 1 बॉल मध्ये 1 धावेची मॅच झाल्यात. वाघोबा क्रिकेट क्लब जांभूळपाड्याची स्पर्धा देखील सुपर हिट झालाय. आता मैदानावरती मॅच देखील सुपर डुपर हिट वाला आहे, कारण 1 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. ती करायची नारंगीला आणि दुसऱ्या बाजूला घासपाडा आईजुद आणि घासपाडा भाटपाडा यांना मात्र मैदानाच्या मध्ये 1 बॉल मध्ये 1 रन वाचवायचे आहेत. आता सर्व काही गोष्टी काही जणांनी देव देखील आता पाण्यामध्ये ठेवले असतील या कंडिशनला. अशा पद्धतीचा मॅच झालाय, परंतु सर्व खुश झाल्यात. जांभूळपाड्याचे आपले आयोजक खुश झाले आहेत, प्रेक्षक वर्ग खुश झाले आहेत, नारंगी खुश आहे मनामध्ये, तेही दाखवत नाही. दुसऱ्या बाजूने आईजुद आणि घासपाडा भाटपाडा तेही मॅच मध्ये आहेत. शेवटची रन घ्यायची आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जतीन. पाहूयात 1 बॉल 1 ची मॅच. 1 बॉल 1 ची मॅच. बॉल हवेमध्ये, धावचीची संधी निर्माण झाली त्या ठिकाणी, परंतु रन कंप्लीट झालाय आणि हा सामना तिसरे पंच आता होतील थोडेसे बिझी, त्यामुळे तिसरे पंच पाण्याचा प्रयत्न करतील. सरांना पाहू द्यात.
बाकी सर्व काही गोष्टी पंचांवरती आहेत आता. सर ऑनफिल्ड डिसिजन पण सांगून ठेवा. हा पाहूया काय घडलंय. आता प्रत्येकाच्या नजरा त्या डिका स्पोर्ट्स वरती लागल्यात. ज्यावेळी तो बॉल फेकण्यात आला त्यावेळी आणि ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन आहे ते मान्य करावं लागेल असं तिसऱ्या पंचाने सांगितलं. त्यामुळे मॅच जिंकला टीम एनसीसी नारंगी या संघानं. हा सामना मात्र मैदानावरती जिंकलाय. अभिनंदन असेल टीम एनसीसी नारंगी. हरीशची ती इनिंग होती ती खूप महत्वाची होती. शेवटी जतीनने खेळलेला खेळ तोही मात्र इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. तेही आपण पाहतोय. एक चावी जी सापडलेली आमच्याकडे ती चावी कोणाची असेल तर घेऊन जा. ऑटो रिक्षाची चावी आहे.